हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी इन्फॉर्मल लेटर कसं लिहायचं त्याच्याबद्दल सांगणार आहे. ठीक आहे. तर इन्फॉर्मल लेटरमध्ये एकदम सुरुवातीला आपल्याला इथं नेम ऑफ द सेंडर लिहायचं. ठीक आहे, किंवा सेंडर्स नेम. त्याच्यानंतर आपल्याला इथं लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस ऑफ द सेंडर. ॲड्रेस लिहिण्यात आल्यानंतर आपण लगेच डेट लिहायची. ठीक आहे, डेट लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर इथं डिअर कोण आहे, डिअर फ्रेंड, डिअर फादर, डिअर मदर, डिअर सिस्टर, डिअर ब्रदर, असं आपल्याला जे पण असेल ते लिहायचं. ठीक आहे, त्याचं नाव लिहायचं तरी तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे, आणि इथं कॉमा द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपण जे नेहमीचा भाग आहे तो आपण इथे लिहायचा. नेहमी फिक्स भाग आहे हा, नेहमीच तुम्ही लिहिला कोणताही लेटर आला तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण काय करायचं, टुडे ओनली, म्हणजे आजच, आय गॉट युअर लेटर. आय एम हॅपी, नंतर लिहायचं आय एम हॅपी टू रीड दॅट, read that. all are not only happy but also healthy at home. हे भाग जास्तीत जास्त लिहायचा, कारण इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही जास्त लिहू शकता. आय एम ऑल्सो फाईन हिअर, आय एम ऑल्सो फाईन हिअर. त्याच्यानंतर लिहायचं डोंट वरी अबाउट माय स्टडी, डोंट worry about my studies. स्टडीज लिहा किंवा स्टडी लिहा. आय एम डूइंग वेल, आय एम डूइंग वेल. इन स्टडी, I promise you to score excellent score in. I promise you to score excellent marks in exam. ठीक आहे. पहा, इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही स्वतः पर्सनली जास्त माहिती लिहिली तरी चालते. त्याच्यानंतर इथं काय करायचं, जे तुम्हाला लेटरमध्ये सांगितलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आपल्याला 8 ते 10 लाईनीमध्ये लिहायचं आहे. 2 पॅरेग्राफ करून आपल्याला लेटरमध्ये जो पण मुद्दा आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे मांडायचा आहे. त्याच्यानंतर शेवटी पण आपल्याला 2 वाक्य लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, काय लिहायचं, काइंडली कन्वे my regards to all at home, reply me as early as possible, as early as possible. कारण आपण लेटर कशासाठी तरी काही कारणानिमित्त लिहिला त्याचा आपण रिप्लाय मागतो. ठीक आहे.
वेटिंग फॉर युअर रिप्लाय, फॉर युअर रिप्लाय असं आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर जे पण असेल इथे, ठीक आहे, युअर लविंगली, ठीक आहे, फादर, फ्रेंड, त्याचं नाव असेल ते लिहायचं, ठीक आहे, ब्रदर. आणि इथं नेम, सेंटर्स नेम, सेंडर्स नेम शेवटी लिहायचं आणि लेटर संपवायचं. एक वेळेस सगळं पाहून घ्या सुरुवातीपासून. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहत चला. आपण व्हिडिओ बनवणारच आहे, सगळ्या याच्यावर टॉपिकवर बनवणारच आहे, ग्रामरच्या आणि मॅथमॅटिक्सचे पण. चला ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.